नमस्कार. झाले का तुमचे जेवण दुपारचे? आमचे झालेत बघा जेवण. आता आपली परी झोपलेली आहे. काल काही व्हिडिओच आला नाही आपला. खूप असं काम होतं घरामध्ये बी, व्हिडिओ काढायला असा वेळच नाही भेटला. पाहुणे ते पण आले होते बघा. असं ऊन पडलेलं आहे बघा बाहेर. बघा तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. बघा असं बघा असं झालेलं आहे बघा ऊन बाहेर. इथं भैया बसलेला आहे. कटिंग कधी करायची तुला? रे भैयाला करायची कटिंग. आज आहे रविवार. खूप केस वाढलेले आहेत भैयाची. कटिंग कर भैयाला झाले डोकं. पटकन कटिंग करायची. आणि परी झोपलेली आहे बघा. म्हणून परी काय आपली आज व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला. आज तर व्हिडिओ आलाच नाही आपला. पाहुणे होते खूप, म्हणजे घरात काम होतं. आणि आपल्या परीला 7वा महिना आता लागलेला आहे. 6 पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. तिला असं घरी आम्ही बनवणार आहे खायला. इथं काढून ठेवलेलं आहे. चला मग दाखवते. बघा असं इथं मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे बघा. दिसते ना तुम्हाला? दिसायली. इथं मुगाची डाळ आहे. इथं तांदूळ आहेत. इथं मसूर डाळ घेतलेली आहे. थोडं थोडं घेतलेलं आहे. इथं मखाना घेतलेला आहे बघा असा. आणि इथं बदाम घेतलेले आहेत बघा. मग आपल्या परीला आपण घरी बनवायला करायला लागला. सॅलड छान असा घरचा. खूप छान लागते बरं का हे. बघू आता परी खाती का आपली. असं मंद याच्यावर भाजून घ्यायचे आपल्याला हे. आणि छान असं मिक्सरमधून काढायचे आपल्याला. मंद गॅसवर छान असं भाजायचे त्याला. गव्हाळ गव्हाळ बदाम पण घेतलेले आहेत. आणि पुन्हा नंतर मिक्सरमधून काढायचं थंड झाल्यावर. आणि परी खाती का नाही आपली बघू आपण आता. म्हणलं घरच्या घरी बरं आहे तिला असं शार्लक बनवायचा लहान बाळाला. 6 पूर्ण झालेले आहेत महिने. तिला 7वा लागला आता. ते करून बघावं आणि खाती का नाही बघावं म्हणलं तुम्हाला तुमच्यासोबत पण व्हिडिओ करून टाकावं की बाळाला असं आम्ही करायला बघा घरी. तुमची पण जेवण ते झाले का नाही म्हणलं बघावं. कारण आता 1 वाजलेला आहे. भैया जाणार आहे कटिंगला. आणि मंद याच्यावर आपण भाजून घेणार आहोत त्याला. आणि छान असं पुन्हा मग थंड झाल्यावर मिक्सरमधून काढणार आहे. आणि दीदीनं तो घरी बनवलेला आहे बघा. तुम्हाला दाखवते मी. दीदी आण का इकडं. काय बनवलंस तू? त्याच्यात काय काय टाकलेलं आहे बघू. काय काय टाकलंस तू? प्रोटीन पावडर बनवलेला आहे तिनं. ती म्हणली मम्मी मी करून बघते प्रोटीन पावडर. म्हणलं बघ करून. तर इतकं छान आहे ना हे. खूप छान आहे बघा. दुधामध्ये प्यायली ते आता. छान लागेल. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं की असं बनवलेलं आहे बघा प्रोटीन पावडर. खूप छान आहे. काय काय टाकलं याच्यात दीदी सांग की. मखन टाकलंस ना? मखाना. आणखीन अक्रोड का काय? मखाना आणि पिस्ता, बदाम, काजू. एवढं टाकलं याच्यामध्ये? परत सांग एकदा. सांग परत काय काय टाकलं दीदी. सांग लवकर. अरे सांग ना तू. माझ्या लक्षात नाही आलं. मी बघितलं. बदाम, काजू, पिस्ता, मखाना. आणि साखर का? साखर ना. इतकं भारी झाले बघा हे पावडर. तुम्ही पण घरच्या घरी करून बघा. प्रोटीन पावडर आहे बघा. पौष्टिक आहे. आणि दूध पण बनवलं. इकडे आण का दीदी दूध. बघा दूध बनवलेलं आहे दीदी ना. आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे. बाई पोळायले की गरम नाही. सकाळी प्यायचं उठून 1 गिलास. चहाच्या अगोदर हेच प्यायचं. पौष्टिक असते. खूप छान बनवलेलं आहे बघा. खूप म्हणजे किती भारी वाटायले. घरच्या घरी तुम्ही बनवलं दीदी. बघू भैया तू खाऊन बघतोस का? इकडे आण बघू दे ना. मस्त आहे. छान आहे ना? खरंच
छान बनवलंस ग दीदी. दीदीचं ह्याच्यात टाक. बघा असं बनवलेलं आहे बघा प्रोटीन पावडर. खूप मस्त आहे खूप. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं, कारण तुम्ही जर केलं नसलं तर करून बघा नक्की घरच्या घरी. कारण 1 गिलास दूध घ्यायचं आणि दुधामध्ये टाकून प्यायचं. गिलासभर नसलं तर कपभर तरी घ्यायचं आणि 1 चमचा टाकायचं त्याच्यात. 1-2 काय टाकायचं. म्हणलं काल आपला व्हिडिओ आला नाही, म्हणलं आता एक व्हिडिओ करून टाकावं. अजून आपण बघा असं ऊन पडलेलं आहे, खूप ऊन पडलेलं आहे. आमच्या इकडे तर पाऊसच नाही बघा. तुमच्याकडे आहे का सांगा नक्की कमेंट करून. आता भैयाला कटिंगला जाणार आहे. भैया 1 वाजलेला आहे. शाळा चालू झाली ना आता. आणि परी पण झोपलेले आहे. ते परीचं काढलेलं आहे ते सगळं मला आता भाजून घ्यायचं आहे त्याला. चला मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय कर. बाय बाय.